खरं तर आज बोलताना पहिल्यांदा मी परळीच्या मायबाप जनतेचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी अभूतपूर्व यश या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी दिलं. ते यश देताना हातचा काही ठेवला नाही, पण एक नक्की आहे की ही नगरपालिका 2012 पासून स्वाभाविक आपण सगळे 12 पासून चालवतो. 2012च्या अगोदरच परळी नगर परिषदेचे टॅक्स वाढलेले. 2012 पासून आज तागायत परळीच्या नागरिकांना 1 रुपयाचाही कुठलाही अधिकचा टॅक्स, ना पाण्याचा ना कशाचा 1ही रुपयाचा नाही. म्हणजे बघा 13 वर्ष जे टॅक्स असेसमेंट व्हायला पाहिजे नगरपालिकेचं 4 वर्षाला 13 वर्ष झालं केलं नाही. हे न करता परळीत आपण फार मोठे विकासाची कामही करून दाखवली. परळीत कुठल्याही अडचणी सार्वजनिक येऊ दिल्या नाही. मोठी कामही झाली, रस्त्याची कामं झाली. जिथं वस्त्या वाढल्या तिथं आणखी रस्त्याची मागणी आहे, तो भाग वेगळा. पण आता मात्र ह्या सगळ्या गोष्टीत विचार करताना आपल्याला परळीत जर अभूतपूर्व विकास करायचा असेल आणि खरंच परळी आपल्याला आपण जी स्वप्न परळीच्या मायबाप जनतेला दाखवली ती जर पूर्ण करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी पण कराव्या लागणार. आज जनतेची मानसिकता ही आहे की ठीक आहे, एखादा रुपया टॅक्स वाढला नाही काय फरक पडणार नाही. जे टॅक्स देते जे देत नाही त्यांनी दिला पाहिजे, जे देतात त्यांनी आगाव देण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करणं आवश्यक आहे. पण मला एक विश्वास आहे, हे सगळे बघितल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि पंकजाताई वरून जेवढं काय देता येईल जेवढं काय तेवढं देऊ. सगळ्यात महत्वाचं आज आपण सॅवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टचं काम फर्स्ट फेज उद्घाटनाच्या लेवलला आलंय. पाणी पुरवठ्याची सुधारित नवीन योजना आपण मंजुरीला पाठवतोय. आणि आपलं हे परळी वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आज 350 कोटीचं तीर्थक्षेत्राचं काम चालू आहे. तेवढ्यावर भागणार नाही. प्रसाद योजना मध्ये हे केंद्र सरकारने मंजूर करावं याची विनंती मी मागे जाऊन अमित भाई शाह साहेबांना विनंती केली. त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे, तुमचा प्रस्ताव पाठवा. आम्ही या वर्षामध्ये मार्चच्या पहिले आम्ही तुमचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार करू त्या प्रस्तावाचा. म्हणजे अशा अनेक योजना सर्व. आता हे भाषण कसं करायचं नव्हतं, मी भैयाला सांगितलं होतं, पण भैया आज जरा त्याच्या चेहऱ्यावर वहिनीने पदभार घेतल्यानंतरचा एक म्हणजे जो आनंद असायला पाहिजे तो दिसत नाही. ये रिझर्वेशन का मजा आहे.